श्रीरामपूर शहरात घडलेल्या अलीकडील गंभीर घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून बेकटोळीच्या कथित गुन्हेगारी कारवायांविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. विविध सामाजिक संघटना, व्यापारी, युवक आणि नागरिकांनी एकत्र येत संघटित गुन्हेगारीचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. दुखी पित्याने भावना व्यक्त करताना बेकटोळीच्या गुन्हेगारांवर मोक्का लावून कायद्यानुसार सर्वात कठोर कारवाई करावी, अशा गुन्हेगारांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत असे सांगत प्रशासनाला भावनिक साथ घातली. आमदार ओगले यांनीही आक्रमक भूमिका घेत दादागिरी तुमच्या बगलबच्च्यांनाच दाखवा, श्रीरामपूरकर भीक घालणार नाहीत असा इशारा दिला. त्यांनी पोलीस प्रशासनाने कोणाचाही मुलाहिजा न ठेवता संघटित गुन्हेगारीचे कंबरडे मोडावे अशी मागणी केली. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश चित्ते यांनी कोणत्याही धर्माच्या किंवा संघटनेच्या नावाखाली गुन्हेगारीला संरक्षण मिळता कामा नये, कायद्यापुढे सर्व समान आहेत असे स्पष्ट करत बेकटोळीच्या कथित गुन्हेगारी कारवायांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. करण ससाने यांनी संघटित स्वरूपात गुन्हे करणाऱ्यांविरोधात आवश्यक कायदेशीर निकष पूर्ण होत असल्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा MCOK अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली. शहरातील नागरिकांनीही गुन्हेगारांची दहशत संपवण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवावी अशी अपेक्षा व्यक्त केली. दरम्यान बेकटोळीच्या नावाने सुरू असलेल्या या वादाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता आणि कायदा सुव्यवस्था कायम राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित प्रकरणाचा तपास सुरू असून दोषींवर कोणती कारवाई करायची याचा निर्णय तपास यंत्रणा आणि न्यायालयीन प्रक्रियेनुसार होणार आहे. श्रीरामपूर शहराच्या इतिहासात प्रथमच सलग 4 दिवस व्यापारी, नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळत महामोर्चात सहभाग घेतला. शहरातील विविध घटक एकत्र आल्याने मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. कायदा सुव्यवस्था मजबूत करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि शहरातील गुन्हेगारीला आळा घालावा या प्रमुख मागण्यांसाठी नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. आपल्या ग्रामसभा जी काही दुर्घटना झालेली आहे ही आपण सर्वांनी पाहिलेली आहे. याच अनुषंगाने आपण प्रशासनाला विनंती सुद्धा केलेली आहे की गुन्हेगारी मुक्त व्हावी. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, सुजयश्री दादा विखे पाटील साहेब यांनी पूर्तता या गोष्टीचं निदान करण्यासाठी महाराजांच्या भूमिकेत जातात हे पाहण्याची वेळ आलेली आहे आणि अपेक्षा करतो की श्रीरामपूरचे पोलीस असतील, नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक असतील, यांनी मागच्या 15 दिवसापासून 1 महिन्यापासून जी भूमिका घेतली त्या भूमिकेवरती त्यांनी ठाम राहावं. तर असं पण होऊ नये की परत 1-2 दिवसांनी परत ते दिवस चालू होतील. माझं प्रांत अधिकारी असतील, तहसीलदार असतील, कलेक्टर साहेब असतील, यांनाही विनंती की श्रीरामपूरची सगळीच वाळू ही बंद करा. सगळ्यात प्रथम या वाळूच्या माध्यमातून हे माफिया पोचले जात आहेत. आता अण्णांनी ती वाजवून दाखवली. तिथं काही कोणी कोणाचा बाप नाही आणि इथं कोणी कोणाचा बाप व्हायचा प्रयत्न करू नये. श्रीरामपूरकरची आम जनता हीच इथली खरी बाप आहे आणि त्या जनतेच्या नादी कोणी लागत. कोणी काही बोलत असेल, काय असेल, आपल्याला त्याची काही भीती नाही. पहिल्या दिवसापासून मागच्या 1.5 वर्षापासून मी विधानसभेत पण ओरडतोय, रस्त्यावरती ओरडतोय, उद्याही ओरडणार. कोणी इथं येऊन दादागिरी करायची नाही. त्यांची दादागिरी असेल त्यांनी त्यांच्या बगलबच्च्यांना दाखवायची. आमच्यावरती आम श्रीरामपूरकरांवरती जर कोणी दादागिरीचा प्रयत्न केला तर मागच्या 4 दिवसात आमच्या सर्व जनतेने श्रीरामपूरकरांनी दाखवून दिलंय की आम्ही काय आहोत. आमचे छोटे छोटे व्यापारी ज्यांच्या हातावरती पोहोचले, मोठे व्यापारी ज्यांचं लाखांनी 2-2, 5-5, 10-10 लाखाचा ज्यांचा रोजचा धंदा होता, अशाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवलंय. 4-4 दिवस दुकानं बंद आहेत. सगळा पिंड शाळा बंद आहेत. बार असोसिएशनचं मी धन्यवाद करेन की त्यांनी वकीलपत्रही घेतलं नाहीत आणि 2 दिवसापासून आमच्याबरोबर कित्येक डॉक्टर आहेत, कित्येक व्यापारी आहेत, कित्येक डॉक्टरांचे फोन आले की आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आम्हाला फक्त दवाखाना बंद ठेवता येणार नाही, परंतु जी काही भूमिका असेल तुमची श्रीरामपूर जनतेची त्याच्याबरोबर आम्ही सर्व पेट्रोल पंप, कारण की अत्यावश्यक सेवा होती, त्यामुळे आपण दवाखाने मेडिकल यांना सांगितले की तुम्ही बंद ठेवू नका, कारण त्यातून जर काही परिस्थिती निर्माण झाली तर ती
अमोल गायकवाड, सागर बनसोडे आणि अमोल पडोळे हे 3 पोलीस आहेत. आणि नरोडे म्हणून आता सांगतायत राहुल नरोडे. आमची ही पूर्ण डीबीची टीम बदलावी आणि उपाध्यक्षकांनी ह्या 4-5 लोकांना बडतर्फ करावं पोलीस सेवेतून, अशी या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करतो. मागच्या 4 दिवसापासून श्रीरामपूरच्या सर्व जनतेने जी साथ दिली, सर्वजण आपण एकत्रित आलो तर त्याच्यामधून काय घडू शकतं याचं एक उत्तम उदाहरण आहे. इथं जात पात धर्म पक्ष सगळे बाजूला राहिलेले. आज प्रत्येक जण या मोर्चामध्ये सहभागी झाला आहे. सरकारनेही त्याची दखल घ्यावी लागलेली आहे. सरकारनेही याच्या बाबतीत आम्हाला माहिती की आम्ही जी मागणी आमचा जो भाऊ आहे आकाश दुबैया तुला भिकायला लागेल आणि तुझे हातपाय तोडील किंवा रेकॉर्डिंग कर. तुझा कोणता बाप असेल त्याला दाखव. चेतवू नका आम्हाला. तुझं कोण उतरतं ते देवळाकडे कोण जातंय तिकडे. कोणी गेलं त्यांच्या पण आईलं घालतो. गाड्या पेटवतो बघ तू. नाही पेटवलं ना गाड्या. आणि कोणी गेला आणि कोणी राहू पण नका. तुला माल कोणी मीच टाकून देतो. कोणी उतरलं ना रेकॉर्डिंग कर रेकॉर्डिंग. आणि कोणाला दाखव. शांत बसलं म्हणजे आता असं गेलं तुम्ही काय पण करता. काय बरं आता काय बोलत नाही मी. फक्त प्रेम राहते का कुठं ताण लोक असतात. तू सोडायचं नाही मग. तू गावातच राहायचं फक्त घरातच. ते गावात बाहेर जरी एवढं तरी राहिलं नाही तुला. तुला फक्त घरात एकच उपाय राहणार वापरायला घर फक्त माहिती तुला. म्हणजे उचललं बोल सगळं माहित पडतंय मला. कोण उतरतं तुम्ही डायरेक्ट चालू गाडी भेटून टाका बस. नाही नाही पहिले तुला मारेल मग गाडी भेटेल. पण दुसरं उतरवून पण तुला मारेल. तर माझं म्हणणं असं आहे की आपण कुणाच्या तरी बाजूने चांगलं बोलतो म्हणजे कुणाच्या विरोधात बोलतो असं नाहीये. तर मला एवढंच म्हणायचंय. मी माझी पार्श्वभूमी सांगायची म्हणजे मी एक नाईट स्कूलचा विद्यार्थी राहिलोय. कसं परिस्थितीतून शिक्षण घेतलं हे तालुक्याला आणि तालुक्याच्या बाहेर माहिती. आणि त्यामुळे आपल्याला जर काही त्रास होत असेल. मी संतोष संपत नेटे राहणार शिरसगाव ग्रामपंचायत कार्यालय शेजारी राहतो. कुणाशी एक नाही 2 नाही. परंतु जिथं अन्याय होईल तिथं माणसाने बोललं पाहिजे. आणि म्हणून मी आता इथे बोलतोय. माझ्या घरी महिन्यापूर्वी पोलीस गाडी आली. पोलीस गाडी आली माझ्या महिन्यापूर्वी. माझे आई वडील अशक्त आहे. वडिलांना दिसत नाही. दिसत नाही त्यांना. तिथं पोलीस गाडी आली माझ्या घरी. काय कारण आहे. मी सुद्धा माझ्या ह्या वर्षी MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री पुणे युनिव्हर्सिटीला माणूस त्यांनी साधा नाहीये. ज्या विद्यार्थ्याला शिकवतो त्याला मी 35% 90% डिटेल नॉलेज देऊन देतो. सगळ्यांना माहिती. आणि आपण पैशाचं नाही तर 12-15 वर्षापासून विद्यार्थी दशा असतानापासून आपण विद्यार्थ्यांसाठी काम करतो. कारण हा उद्या आणि माझ्या घरी जी पोलीस आकाश बायांना मी माझ्या घरी काय बोली नाही साहेब. या संदर्भात विधानसभेच्या भेटी घ्यायच्या. आज या मोर्चामध्ये सर्व हिंदू लोक एकत्र आलेले आहेत. पक्षाचे जोडे सर्वांनी बाजूला ठेवलेले आहेत. आणि हिंदू हितरक्षणाच्या नावाखाली स्वतःचा धंदा करणारे गुन्हेगारी चालवणारे यांचे पोलीस 40% श्रीरामपूर पोलीस स्टेशनला पोलीस यांचे खबरे आहेत. मी नवीन यशवंत साहेब आलेले आहेत. त्यांना विनंती करतो. त्यांच्या सगळ्या लक्षात आलेलं आहे. आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे. यशवंत साहेबांवरती ही सगळी कारवाई 2 दिवसात करताना प्रचंड लक्ष दिला होता. परंतु त्यांनी त्याला जुमानलं नाही. आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ते शब्द पाळतील आणि कारवाई करतील याची आम्हाला खात्री आहे यशवंत साहेब. कारण आज परिस्थिती अशी आहे की या मोर्चामध्ये पक्ष जोडे बाजूला ठेवून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते जे सत्ताधारी पक्षात बसलेले आहेत वरती ते सर्व पक्षांचे कार्यकर्ते इथे आलेले आहेत. हिंदू म्हणून आलेले आहेत. ते पक्ष म्हणून एकत्र आलेले नाही. आणि श्रीरामपूरच्या शांतता सुव्यवस्थेला जो धोका निर्माण झालेला आहे तो धोका निर्माण झालेला आहे. तो धोका व्यापारी ती पलायन करायला लागलेला आहे अशी परिस्थिती आहे. आणि पालकमंत्र्यांना सुद्धा विनंती आहे माझी की तुम्ही हे मुख्यमंत्र्यांना लक्षात आणून द्या. मुख्यमंत्री कार्यालयाची आणि गृह खात्याची काही लोक दिशाभूल करून
हे हिंदूंच्या रक्षणार्थ चालवलेलं काम आहे अशी दिशाभूल करून त्यांना राजकीय मदत मिळवून दिलंय. तर माझी विनंती आहे, पालकमंत्र्यांना पण विनंती आहे आणि संबंधित जे काही त्या संस्थांचे पदाधिकारी, संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांची आम्ही भेट घेतोय महिन्यापासून. त्यांना सुद्धा सांगतोय की काय परिस्थिती आहे सहारनपूरमध्ये. दिशाभूल करून या ठिकाणी कायद्याचं संरक्षण प्राप्त करून घेतलेलं आहे. परंतु नवीन वस्तू आलेल्या आहेत. मला माहिती आहे 2 दिवसामध्ये कारवाई करतो मी त्यांच्यावर किती प्रचंड दबाव आला हेही मला माहिती आहे. त्यांनी तो सुधारून लावला हेही मला माहिती आहे. आणि हीच अपेक्षा तुमच्याकडनं आहे. एक तुकाराम मुंडे काय करू शकतो, एक तुकाराम मुंडेंनी दाखवून दिलं. तशी एसपी साहेब आमची विनंती आहे, राज्यकर्ते काय करायचं ते करून द्या, पण ही जनता तुमच्यावर आहे आणि तुम्ही या गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी. या सरांमध्ये जनता पोलिसांच्या समर्थनाचा रस्ता सुद्धा उतरलेली आहे आणि तुमच्याही समर्थनात उतरेल. फक्त तुम्ही योग्य ती कारवाई करा, दिलेला शब्द पाळा. आणि सरांपूर पोलीस स्टेशनमध्ये बसलेले या गुन्हेगारांचे 40% पोलीस हस्तक आहे. त्यांची तुम्ही माहिती घ्या, आम्ही पण तुम्हाला देतो ते आधी काढा. कारण इथं ठिकाण द्यायला माणूस आला की त्यांना माहिती होतं लगेच की कोण फिर्याद द्यायला आलं तुमच्याकडे, लगेच त्याच्यावरती कामांचं सुरू होऊन जातं. श्रीरामपूर गुंडगिरी मुक्त, श्रीरामपूर गुंडगिरी मुक्त, श्रीरामपूर नशा मुक्त. आकाश लांब है, आकाश लांब है. श्रीरामपुरातल्या तमाम नागरिकांना, श्रीरामपुरातल्या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, प्रमुखांना धन्यवाद देतो. श्रीरामपूर शहर आणि श्रीरामपूर ग्रामीण आणि श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातल्या सर्व नागरिकांनी गेल्या 4 दिवसापासून सातत्यानं या शहराच्या गुंडगिरीनं उत्मात केला. त्याच्या निषेधार्थ प्रखरपणे शहरामध्ये येऊन आपला विरोध नोंदवला. मी व्यापारी असोसिएशनला धन्यवाद देतो, श्रीरामपुरातल्या उद्योजकांना धन्यवाद देतो, सर्वसामान्य माणसांना धन्यवाद देतो. त्यांनी आपले धंदे, आपले व्यवसाय बंद ठेवले. हातावरती पोट असलेल्या आमच्या या शहरातल्या ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य माणसाला नतमस्तक होतो. या झोरांचा प्रश्न करता त्यांनी स्वतःच्या पोटाचा विचार केला नाही, उपाशी राहण्याचा निर्णय केला. आपले व्यवसाय बंद केले, धंदे बंद केले आणि या अन्यायाच्या विरोधामध्ये रस्त्यावरती ते उतरले. त्यांना नतमस्तक होतो. गेल्या 4 दिवसापासून श्रीरामपूर हे बंद आहे. खऱ्या अर्थाने आकाश भाई अतिशय भयानक प्रकारे त्यांचा खून करण्यात आला आणि म्हणून आज आपण सर्वजण श्रीरामपूर शहरातील व्यापारी असेल, शेतकरी असेल, वेगवेगळ्या संघटना असतील, आपण सर्वजण या मोर्चामध्ये सहभागी झाला. खऱ्या अर्थाने आकाशला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला एसपी साहेबांनी सांगितलंय की ही संघटित गुन्हेगारी श्रीरामपूरची आम्ही मोडून काढू असा आपल्याला शब्द दिलेला आहे आणि म्हणून एसपी साहेबांचा शब्द आपण 4 दिवस पाळलेला आहे. या पुढच्या काळात ते काय ऍक्शन घेतात याच्यावर आपलं लक्ष राहील. एसपी साहेब तुम्ही दिसतोय हे संघटित गुन्हेगार अनेक आहे. पुढच्या काळामध्ये कोणतीही संघटित गुन्हेगार वर डोकं काढलं नाही पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे एक गेला आणि दुसरा आला अशा परिस्थितीमध्ये श्रीरामपूरमध्ये झाला नाही पाहिजे. त्यामुळे काय दोष होता, त्याचा हॉटेलचा व्यवसाय होता. अतिशय प्रामाणिकपणे गेल्या 50 वर्षापासून ती फॅमिली या गावामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचा व्यवसाय करतात. पुढे कोणाला गालबोट नाही, कधी दमदाटी नाही आणि अशा व्यक्तीला जर असं अशा कुटुंबामध्ये जर असं घडत असेल अतिशय दुर्दैवच आहे. आणि म्हणून गेल्या 1.5-2 वर्षामध्ये सातत्याने गुन्हा चालू होतं. कोणाला चाकू मार, कोणाचा पाकिट मार, कोणाचा हातमांडर कर, कुणाला मारून टाक, अशा प्रकारे सारखं या श्रीरामपूर शहरामध्ये चालू आहे. साहेब तुम्हाला सांगतो आम्ही की जेवढी शांतता आहे तेवढी आम्ही वेगळ्या पद्धतीने पण करू शकतो. ही जनता काय करू शकते हे आपल्या समोर आहे.
आणि श्रीरामपूर शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून या पोलिसांनी जर चांगलं लक्ष दिलं असतं तर ही इथपर्यंत घटना पोहोचली असती. आणि म्हणून खऱ्या अर्थाने पोलीस डिपार्टमेंट हे प्रशासन अधिकारी सुद्धा याला जबाबदार आहे. आता तुम्ही म्हणले की आम्ही जबाबदार आहे आणि खरोखर तुम्ही जबाबदार आहे या याच्यामध्ये. वरून जर आपण चांगली ताकीद दिली असती तर साथ दिली नसती तर अशा गोष्टी घडत गेल्या नसत्या. आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण आलात, सगळ्यांच्या मनापासून आभार मानले पाहिजे की आपण खूप वेळ दिलेला आहे आणि आज आपला एकटा आकाश गेलेला आहे आणि त्याच्याबरोबर आपण सर्वजण आहे त्यांच्या दुःखामध्ये सर्व आपण सहभागी आहे. थांबतो. आकाशला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं त्यावेळेला तेव्हाच होतं तिथं मेडिकलला मिळलं. पोलीस त्याच्या बरोबर, दुबईचं सगळं घरचं त्याच्या बरोबर, काही दुबई बरोबर, त्याचे वडील तिथं आहे. आणि पोलिसांनी म्हणतो तुमची काय ती भाऊ मी जरा या दुबईला वाजूनच काढतो म्हणून पोलिसात येतात तेलवाडी पडलेले असताना कुठून आली हिंमत एवढी कोण ताकद येतं. आणि म्हणलं काय म्हणलं माझा दाजी या गावाचा बाप आहे. महाराष्ट्राचा मी बाप आहे माझा दाजी. त्याचा दाजी कोण गोरखजी. त्याचा दाजी कोण आमचं कोण काही वाटलं करू शकत. याचा दाजी कोण गोरखजी. गोरखजी कोण सागरजी त्याचा गोरख भाऊ. याचा काही संबंध नाही. सूरज जाधवशी याचा काही संबंध नाही का. हा रोज हिंदू समाजाला त्रास यांच्यात दंगे यांच्यात पत्रश्लेप यांचे जाफरा बाप्पा व्हायला कमी लागला. नदी केला नाही लोकांच्या अंगावर 50 लोक घेऊन गावातल्या गावकऱ्यांनी आणि बायांनी त्याला पळवलं. रणबीर नंतरच्या त्या विरोधाला विरोध होता. रात्री बाहेर झोपलेल्या लोकांना मारलं गावात जाऊन. श्रीलंकेत येणाऱ्या पोरांना मारले. ते सापडलं त्या रामपूरच्या आता 24ला लोकसभेच्या वर्षामध्ये देवगडगावला 3 महिने बिगर निवाची नाही राहिली. सरपंच उपोषणाला बसला, गावातले लोक उपोषणाला बसले. तहसीलदार देखत फायरिंग झाली. तहसीलदार पोलिसात सगळं पळून गेला. पोलिसात सगळं तहसीलदार पळून गेला. गुन्हा दाखल नाही. घटना घडली नाही गुन्हा दाखल नाही म्हणून माझा संबंध नाही. संघटित गुन्हेगारी म्हणतात कशाला. हे प्रूव्ह करायची पूर्णपणे जबाबदारी पोलिसांची. सामान्य माणसं पिलाटी देऊ शकत नाही. एवढी दहशत आहे. सामान्य माणसं फिरत नाही देऊ शकत. अजिबात फिरत देऊ शकत नाही. आमदार साहेबांनी सांगितलं की सुरुवाती कारवाई करावी. आमदार साहेबांनी सांगितलं सुरुवाती कारवाई करावी. या सगळ्या गुन्हेगारीचा संबंध कसा. ही टोळी कशी. हिचा आता कोण. या गुन्ह्याशी संबंध कसा हे पोलिसांनी म्हणायचं. त्यांचा धंदा नाहीये. आमच्या धंदा नाही. पोलिसात पगार कसा चालू. कसा पगार आहे पोलिसाला. आखी दुरीची टोळी ही श्रीरामपुरातली गुन्ह्याची टोळी. पोलिसात वाढून जाण्यात पाठवणार. पोलीस गुंडे पाठवणार. माझ्या मुलाची माझ्या डोळ्यात देखत निर्वस हत्या केलेली आहे. त्यासाठी भोगले साहेब, करंदाजा, चित्ते वगैरे सगळेच मान्यवरांनी माझी मदत केली. सगळ्यांनी माझा मदत केली. सर्व श्रीरामपूरकरांनी केली, तालुक्याने केली. अशी घटना परत घडू नये म्हणून सर्वांनी या ठिकाणी माझी पाठीशी राहा आणि माझ्या कुटुंबाला या ठिकाणी संरक्षणाची गरज आहे ती मिळाली पाहिजे. आता बरेच पत्रकारांनी मला विचारलं तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय वाटतं का. अहो काय वाटतं का. एखाद्या बापाची
मुलगा त्याची जर किरडी त्याचं जर दय त्याच्या खात्यावर जात असेल तर जगात घरच्यापेक्षा मोठं दुःख पुढं नाही. या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेब याचा मुलगा वारलेला आहे, तुम्ही त्याला विचारा की मुलगा वारल्यावर बाबाचा दुःख काय असतं. या ठिकाणी कांबळे साहेब बसलेले आहे, आमदार कांबळे आणि मुरकुट साहेब या ठिकाणी बसलेले आहे. मी त्यांना या ठिकाणी सांगतो, तुम्ही अशा गुन्हे लोकांना तुमच्या लक्षात कसं ठेवता. एकनाथ शिंदे साहेब या राज्यात तितकं चांगलं काम करतायत, त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नसेल ही तुमची जबाबदारी आहे. या गुंडाला खुनीला या शहरातून काय सगळीकडून हद्दपार करा, याचा एन्काउंटर करा, याला पक्षातून काढून टाका, एवढीच विनंती करू. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर डीपी रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिरेलू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.